मस्तपैकी नदीचं देशी मासे लिंबू पिळून खायला तयार. पप्पाचा कालच फोन आलता की मी कामावर येताना नदीचं देशी मासे घेऊन यायला लागलो. त्यामुळे मी हळूच घर बसल्या बसल्या लय खुश झालतो आणि दारातच हळद मीठ लावलेला माशाकडे धडधड करत पळत पळत गेलो. पण मला बघून आई लय घाबरली, पण आपलंच कार्टाय बघून परत आई रिलॅक्स झाली. त्यावर मी मुंडी कलम केलेल्या माशाला मागणं पुढणं माझ्या हिशोबानं बघितलं आणि इकडे आईच्या पायात असलेल्या पातेल्याकडे माझी नजर गेली. तर कलम केलेल्या मुंड्याचा आईनं आधीच कालवण करून ठेवलेलं आणि आता बारी होती बिना मुंडीच्या माशांना तळायची. त्याची तयारी आई लोखंडाच्या कडेत करत होती. त्यावर म्हणलं बिना मुंडीचं हळद मीठ लावलेलं मासं कसं दिसतात म्हणून बघून घ्यावं. तेवढ्यात आईनं माझ्या हातातलं मासं ओढून घेतलं आणि कढईमध्ये टाकलं. पण मुंडी नसल्यामुळे काय माशांना बोंबला येत नव्हतं. त्यामुळे नुसतंच तेलातल्या बुडबुड्याबरोबर एकमेकाच्या अंगावर अंग घासत होतं. माझ्यासमोर असली नाटकी करायची नाही म्हणून सगळ्या माशांना आईनं उलट पालट करायला चालू केलं आणि अंगावर अंग घासते म्हणून लगेच चटणी टाकून अंगाची आग वाढवली. पण माझं मन लय हळवाय, त्यामुळे मी पप्पांना लगेच एक लिंबू चिरायला लावला आणि आगीनं जळजळ होणाऱ्या माशांच्या अंगावर आईला लिंबू पिळायला लावला. तेवढंच माशांना आगीत लिंबामुळे गारवा भेटला. त्यामुळे तिकडली कालवणातली मुंडकी थँक्यू विशाल चोते ब्लॉगर म्हणत होती. आता बघा कसं तुमचं लाईक आणि फॉलोअर्स वाढतील. मी पण मग थँक्यू म्हणत त्यांना माझ्या ताटामध्ये आसरा दिला. ती बघून त्यांनी सगळ्यांना मला फॉलो करायला सांगितलं. कसला भारी माशाचा तवा फ्राय झालाय बघा की. बघून काय माझं मन भरतंय, त्यामुळे तुम्हाला यटवण दाखवत मी लगेच खायला चालू केलं. पण तुम्ही माझ्याकडे दातवट खाऊन बघू नका. तुम्ही पण लगेच सेम मासा तळून खाऊन बघा. पण त्याच्या आधी मला पहिला फॉलो करून टाका. कळलं का तुम्हाला?